कुदनूर इथं शिवस्मारक सुशोभीकरण आणि पाणंद रस्त्याचं उद्घाटन. शिवकार्य करण्यास कधीच कमी पडणार नाही. आमदार शिवाजी पाटील. चंदगड मतदारसंघात रस्ते, पाणी, दवाखाने, रोजगार आणि पर्यटन विकासाला गती. चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे शिवस्मारक सुशोभीकरण तसेच पाणंद रस्ते विकासांतर्गत कुदनूर माळ ते गाय नंबर या रस्त्याचे उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना संदेश जाधव यांनी केली तर सूत्रसंचालन सिद्धराम गुंडकर यांनी केले. शिवस्मारक मंच कुदनूर यांच्या वतीने आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना धनंजय खवणेवाडकर यांनी शिवस्मारकाचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार पाटील यांची समर्थ साथ मिळावी अशी विनंती केली. त्यावर तत्काळ प्रतिसाद देत आमदार पाटील यांनी शिवकार्य करण्यास मी कधीच कमी पडणार नाही. या सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात आजपासूनच होत आहे अशी ठाम ग्वाही दिली. त्यांनी कुदनूर ते दिंडलकोप रस्ता हा आमदार पद नसतानाच मंजूर केल्याचे सांगून या रस्त्याचे निम्मे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच जात-पात न मानता मुस्लिम समाजासाठी ईदगाह, त्यासाठी लागणारा रस्ता, संरक्षण भिंत व सुशोभीकरण अशा सुमारे 2 कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन एस्टिमेट स्तरावर असून ते लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे स्पष्ट केले. चंदगड मतदारसंघाचा शाश्वत विकास साधताना दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार निर्मिती यावर भर देण्यात येत असून 2 मोठ्या कंपन्या तसेच पर्यटन विकासांतर्गत हेलिपॅड चंदगड तालुक्यात उभारण्यात येत असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. कुदनूर गावासाठी सर्वाधिक निधी देण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. भाजप पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षात दौलत थेट शेतकऱ्यांच्या हातात सुपूर्द केली जाईल असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा निर्लेखन व नवीन शाळा इमारत बांधकामासाठी दोन्ही शाळा समितीच्या अध्यक्षांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. त्यावर तात्काळ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फेब्रुवारी महिन्यात सुमारे 2.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास माजी गोकुळ संचालक दीपक पाटील, बाजार समिती गडिंग्लजचे सभापती भाऊकू गुरव, माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग व शिवस्मारक समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.